अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आता आपलं 2026 चालू होणार आहे आणि रथसप्तमीचा दिवस हा जानेवारीमध्ये लवकरच येणार आहे. तर रथसप्तमी म्हणजे काय, तर रथसप्तमीचं महत्त्व काय आहे ते बऱ्याच जणांना माहीत नसतं. तर रथसप्तमी का साजरी केली जाते, आपला हिंदू सण म्हणून रथसप्तमी साजरी करतात. तर त्याचं महत्त्व काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आज. तर रथसप्तमी आपला हिंदू भगवान सूर्यदेव यांना समर्पित केलेला दिवस आहे. या दिवशी सूर्यदेव त्यांच्या रथावरती चढलेले मानले जातात आणि त्यांचे जे 7 घोडे आहेत हे सूर्याच्या प्रकाशाच्या 7 रंगांचे आणि आठवड्याच्या 7 दिवसांचं प्रतीक मानलं जातं. मुख्य महत्त्व काय आहे याचं, तर सूर्यदेवाचा आदर आणि उपासना दिवस म्हणून हा दिवस आपण साजरा करतो. हा दिवस सूर्यदेवाची उत्तरोत्तर गती म्हणजे उत्तर नारायण दाखवतो. म्हणजे सूर्यदेवाची उत्तर दिशाकडे वाढत जाण्याची प्रतिकात्मक वेळ जी जीवनात प्रकाश, ऊर्जा व वाढ दर्शवते तो हा दिवस असतो. आणि हा दिवस आपण सूर्य जयंती म्हणूनही साजरा करतो. शरीर, मन व आत्मेची शुद्धता, आरोग्य, ज्ञान आणि समृद्धी प्राप्त करण्याची शुभ संधी म्हणजे हा दिवस मानला जातो. आता मुख्य विधी आणि परंपरा काय म्हणजे रिच्युअल्स काय असतात. मग सकाळी उठल्यानंतर काही भक्त जे असतात सूर्यदेवाचे ते सकाळी पहाटे उठून स्नान करतात. 7 पानं शरीरावरती ठेवून स्नान करतात. अर्क लिव्ज जे असतात ते, ज्यामुळे शरीर, मन आणि आत्मा शुद्ध होतो. आता सूर्यपूजा, सूर्यदेवाला फुलं, नैवेद्य, दीप व दीपदान केलं जातं. सूर्य नमस्कार आणि स्तोत्रांचं पठण केलं जातं. आता घराच्या समोर सकाळी उठल्यानंतर सगळं आवरल्यानंतर रांगोळी काढली जाते आणि मग पूजन केलं जातं. कारण जो प्रकाश आहे जे जीवनाचे सुखेतिक संकेत देतो. आणि व्रत आणि भजन, काही लोक उपवासही करतात आणि काही लोक नुसतं भजन वगैरे करतात आणि सूर्यपूजन मनोभावे करतात. तर सणाचा आध्यात्मिक अर्थ काय आहे या रथसप्तमीचा, तर दोष आणि पापांचा नाश. रथसप्तमीच्या दिवशी घेतलेले स्नान व पूजा आत्म्याला शुद्ध बनवतं आणि ऊर्जा आणि आरोग्य सूर्यदेवाला अर्पण केल्यानं शरीराची ऊर्जा वाढते. विशेषतः दृष्टी आणि जीवनशक्तीला लाभ मिळतो. आता नैसर्गिक चक्रांशी सुसंवाद, हा सण मानवता नैसर्गिक तत्वांच्या समन्वयाचा अनुभव देतो. दिवसाची लांबी वाढणे, अंकुरीकरण व प्रतिजन्य ऊर्जा मिळणे, तर हे सगळं ह्या दिवसाचं महत्त्व आहे. तर ह्या सगळ्याचा सारांश काय होतो, सूर्याचा रथ आणि उत्तर नारायणाची सुरुवात दर्शवणारा दिवस असतो हा. श्री स्वामी समर्थ.